लोकसभा निवडणुकीसाठी आपण उभ्या आहोत. सुशील कुमार शिंदे नाहीत तेव्हा केवळ आपल्या बाबतीतच बोलावं असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवार राम सातपुते यांना केलं आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभी राहिले आहे. सुशील कुमार शिंदे साहेब नाहीत, त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा. माझ्या वडिलांवर काय आरोप करताय अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सुशील कुमार शिंदे साहेब आणि शरद पवार साहेब वयाच्या 83व्या वर्षी देखील लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत आहेत. असं असताना भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय. चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी. अरे भिडायचं तर माझ्याशी भेट ना, मी उभी आहे ना उमेदवार म्हणून. माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही? आणि लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या माणसांनी संघर्ष केला, तुमची पावती नकोय. सगळं सोलापूरला माहितीये की या माणसाचा संघर्ष काय ते. तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता? लाज वाटायला पाहिजे असं बोलायला. मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांवर किंवा जागाने करता आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं. मी उमेदवार आहे, ते उभे नाही आले. भिडायचं तर माझ्या कामाबद्दल बोला. 15 वर्ष उगाच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं. तो पण संघर्ष होता. आणि तुम्ही म्हणजे संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय, मला नाही. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवारावर जोरदार हल्लाबोलही केलाय. विरोधी पक्षाकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, मात्र यावेळी आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायचीही आहे असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी सगळ्यांसमोर केलंय.